हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. जेव्हापासून रुचिता घराच्या बाहेर निघाली जेव्हापासून एपिसोड बघायला मी सुरुवात केली, एवढा आनंद, एवढी शांतता, एवढा मनाला तृप्तपणा भेटते ना. परंतु ह्या मॅडमचा जो मूर्खपणा शोमध्ये चाललेला होता, तोच मूर्खपणा आता शोच्या बाहेर चाललेला आहे. आता हिची इंटरव्ह्यू वगैरे येणं खूप सुरू झाले आणि हर इंटरव्ह्यूमध्ये हे मुलगी अशी स्वतःला पांघरवून घेत आहे, अशा स्वतःसाठी एवढा मॅनिपुलेटिंग गेम खेळत आहे, जसं काही लोकांना आणि प्रेक्षक लोकांना हे मूर्ख समजत आहे. ज्या लोकांनी कंटिन्यूस एक आपला तास देऊन आणि एक एवढी पूर्ण हर गोष्टीचा डिटेल्स म्हणून अभ्यास करून ह्या मुलीची पर्सनॅलिटी बघितला आणि त्याच लोकांना हे आता मूर्ख ठरवत आहे की तुम्ही जे बघितलेले आहे मी तशी नाही आहे, माझे जे इमेज आहे, माझे जे सर्व गोष्टी आहेत हे बिग बॉसनी खराब केलेले आहे, मी अशी मुळात नाही. आणि जिकडे तिकडे स्वतःच्या गोष्टीवर पांघरून कसं घालायचं, स्वतःला कसं चांगल्या गोष्टीमध्ये गुंडाळायचं आणि आपला ब्लेम दुसऱ्यांकडे कसा शिफ्ट करायचं, ह्याच्या हर इंटरव्ह्यूमध्ये हेच गोष्टी चाललेल्या आहेत. आणि हा मूर्खपणा मला सहन झालेला नाही, म्हणून मग जर मला सहन होत नाही आणि माझा खून जसा गळते तसाच मग मला व्हिडिओ बनवायला लागते, कारण की असा मूर्खपणा मी तरी खपवून घेणार नाही. आता हे इंटरव्ह्यूवाल्याने तिला पहिला प्रश्न विचारला की रुचिता मॅडम, आपण घराच्या बाहेर कसे काय निघालं, मतलब तुम्हाला काय वाटते की काय खरं कारण असेल. त्यावर रुचिता महान व्यक्ती म्हणतात की खरं कारण असं आहे की माझा गेम उत्तम चाललेला होता, मी उत्तम खेळाडू आहे, माझ्यासारखा ह्या जगात आणि बिग बॉस हाऊसमध्ये तर कोणीच नाही. हो ग, तुझ्यासारखा खेळाडू आम्हाला पाहिजे पण नाही. आणि त्यावरती म्हणते की 2 वीक पासून मी खूप सॉफ्ट गेम खेळत होती, मी 2 वीक पासून कंटिन्यूस मला भाऊच्या धक्क्यावर म्हणण्यात गेले होते की तुझी लँग्वेज अग्रेसिव्ह नेचर, त्याच्यामुळे मी 2 वीक खूप शांत होती. मतलब ते 2 वीक शांत होती, मतलब 2 वीक शांत होती, खरंच. आणि त्याच्यानंतर ती म्हणते की त्याच्यामुळे लोकांना माझा सॉफ्ट नेचर आवडलेला नाही, मतलब लक्षात घ्या ही गोष्ट, लोकांना माझा सॉफ्ट नेचर आवडला नाही म्हणून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. कुठली बुद्धी आली की हे पहिली 2 वीक शांत होती. कोण बघितला हिला 2 वीक शांत? कोठी होती 2 वीक शांत? जातपर्यंत बोंबली चालू होती या पोरीची, ऐकत नव्हती हे पोरगी. आणि मग म्हणते की लोकांना माझा सॉफ्ट शांतता नेचर आवडला नाही म्हणून मी शोच्या बाहेर निघाली. वा भाई, आम्ही तर प्रे करत होता की तू शांत बस, आपल्या तोंडाला चपडी लाव, काहीतरी कर, काहीतरी तोंड बंद ठेव की जेणेकरून तुझा गेम सुधारला पाहिजे. पूर्ण अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा रितेश देशमुख आणि भाऊच्या धक्क्यावर सर्वजण एकच म्हणायचे की प्लीज आपला नेचर चांगला कर, तू चांगली प्लेअर आहे, चांगला कर. एकही ऐकत नाही. 2 मिनिटं तरी शांत बसली असतीस ना, अजून 1 हप्ता राहिली असतीस तिथं. आणि स्वतःला म्हणते की आई मी सॉफ्टनेस झालेला आहे म्हणून मी असं वगैरे झालं. म्हटलं काही पण. आता त्याच्या पुढे ऐका तुम्ही, ती म्हणते लोकांना जे माझ्या भाषा वगैरे आहे, लोक खूप माझे जे शिव्या आहेत किंवा त्या ॲक्च्युली शिव्या आहेतच नाही, चिंपाट तोंड्याच्या, भाजलेली वांग, ह्या सर्व शिव्या नाही आहेत. हे गावरान मराठी भाषा आहे, एक बहुतच नॉर्मल भाषा आहे. हर गावामध्ये अशा भाषा बोलली जाते आणि ह्यात शिव्या लाईक काहीच नाही आहे. हर मराठी मूवी वगैरे बघाल तुम्ही तर हे तर नॉर्मल भाषा आहे. आय वॉज हजम करू द्या. आम्ही अख्खा महाराष्ट्रानं अर्धा महाराष्ट्र गावातच राहते, गावातच वस्ती आहेत आणि मी सुद्धा गावात राहिलेली आहे. प्रत्येक मनुष्य जो महाराष्ट्राचे असते तो पहिले गावातच राहते आणि आम्ही सुद्धा गावात राहिलेलेच आहोत आणि आम्हाला माहीत आहे की गावाची भाषा काय असते, गावातली गावरानी भाषा काय असते, विदर्भाची भाषा काय असते, कोल्हापूरची भाषा काय असते. आता कोल्हापूरचे द्राक्ष आंबटच आणि तो आंबटच तोंडातून काहीतरी बोलणार. खरं म्हणजे ना, हिला समजत नाहीये. एक तर मला समजत नाहीये की गावरान भाषेला शिव्याची भाषा समजत आहे का. गावाची भाषा खूप मायाळू, खूप प्रेमाळू, खूप आपलपोटी आणि खूप जवळीक असते रे ते भाषाला. आणि तुझ्या त्या मूर्खपणाला प्लीज मी हात जोडते रुचिता, तू कंपॅरिझन नको करूस यार. गावामध्ये असे शब्द उच्चारले जात नाही. हां, एखादा गुस्सा आला, एखादा राग आला तर ठीक आहे, परंतु बोल भाषाच अशी आहे. नाही ग मुली, नाही ग. ह्याच्यासाठी आपण गावामध्ये राहायचं आणि मग बघायचं की गावातले सुद्धा लोक एवढे सुशिक्षित आणि एवढी चांगली भाषा बोलतात, तुझ्यापेक्षा फार बेटर आहे. तर प्लीज त्या गावच्या भाषेला आपल्या भाषेसोबत कंपॅरिझन नकोच करू. आणि दुसरी गोष्ट ही म्हणते की बाकीचे लोक सुद्धा गाली करत होते, जसे की राखी आहे, तिला पण करत होते, परंतु राखीने काय म्हटलं तर तिला मजाकमध्ये मेकर्स म्हणजे बिग बॉस घेऊन जायचे आणि मी एखादा काहीतरी गोष्ट म्हटलं तर मला अग्रेसिव्ह आणि मला निगेटिव्ह दाखवायचे. बिग बॉस म्हणजे काय आहे ग? बिग बॉस म्हणजे काय आहे? हा समोर कॅमेरा आहे, राईट. मी जशी बोलीन
तशीच मी ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे ना. आता मला सांगा, राखीने एखादी गोष्ट म्हटलं ते मजाकमध्ये बिग बॉस कसा दाखवेल? ते मजाक आहे म्हणूनच मजाक म्हणून दिसत आहे. आणि तू ज्या वेने बोलत आहे, जे तू अग्रेसिव्हने बोलत आहेस, तोच कॅमेरा कॅप्चर करून आम्हाला दाखवत आहे. आम्हाला कसं काही वेगळं दिसेल? मतलब आम्ही काही मूर्ख आहोत का इथं? मतलब काही पण. आता हा तर मूर्खपणा सोडाच. आता ती म्हणते, तिला इंटरव्ह्यूवाल्याने विचारलं की तू काहीतरी फाटलेल्या तोंडाची, खरकटल्या तोंडाची तन्वीला म्हटलीस. तर आता तन्वीवर कसा, तन्वीवर मतलब मला सांगा, तन्वीला म्हणते की यार बघा, ते स्वतःला कशी डिफेंड करते ते बघा. मला ना स्मोकिंगचा खूप त्रास आहे. हो का? हो का? हो खरंच. चल असेल एक आपण बेनिफिट ऑफ डाऊन देऊन की रुचिताला स्मोकिंगचा त्रास आहे. आणि ती म्हणते की तन्वीचा पहिलेपासूनच प्लॅन होता. जेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटली, तिला माहीत होतं की मी अग्रेसिव्ह वृत्तीची आहे, मी भांडखोर आहे. हो म्हणजे तू एक्सेप्ट केलीस ना, तू भांडखोर आणि अग्रेसिव्ह नेचरची आहेस म्हणून. व्हेरी गुड. काही तर एक्सेप्ट केलीस ना स्वतःमधली क्वालिटीज. त्यानंतर ती म्हणते की तन्वीला वारंवार तिला फक्त एकच होतं की मला प्रवोक करणे, आणि मी प्रवोक झाली म्हणजे मी वाईट बोलेन, आणि मी वाईट बोललेन तर मी अग्रेसिव्ह होईल, आणि अग्रेसिव्ह होईल तर हिला मी मारहाण करीन, आणि मारहाण करीन तर मी शोच्या बाहेर निघेन. हा तिच्या तन्वीचा प्लॅन होता. वा, बापरे बाप. म्हणजे मला सांगा, रुचिताला प्रवोक हे तन्वी करेल. ती स्वतःच एवढी प्रवोक होऊ राहत होती. मतलब सकाळी असते ना आपण ज्ञानस्थ बसतो, आपण मोटिवेशन मेडिटेशन वगैरे करतो. ही पोरगी हिला एवढीशी बी चिमटी काटली ना, ते लहानशी मुंगी तरी काटली ना, तरी हिच्यासोबत डिबेट करायला जाईल हे रुचिता. हे ऑलरेडी प्रवोकच नेसर आहे तिच्या. तिला एवढंसे कोणी काही चांगल्यानं म्हटलं किंवा काहीतरी तिला कॉम्प्लिमेंट द्यायचा बी कोशिश केला, तिच्यासोबत 10 मिनिटं बोलतो सुद्धा म्हटला, तरीही त्या मुद्द्याच्या कसं आपला भांडण निर्माण होईल, कशी मी भांडण करीन, ह्याच्याच मागे ती टिकली होती. त्याच्यावर तर दुसरा काहीच नव्हता. आणि ते म्हणते की तन्वीला मला प्रवोक करायचं होतं. तुला कोणीही प्रवोक करू शकत नाही, कारण की तू ऑलरेडी मला ऑलरेडी प्रवोकच आहे. तुझा जन्मच असा झाला आहे की तू प्रवोक म्हणूनच राहतास. तू फक्त असं असते ना की आपला निशाणा ढूंढत असते, सकाळी उठल्यावर निशाणा ढूंढत असते की आज मी कोशावर निशाणा लावून, अच्छा मी इथं लढाई करतो, मग तिथं लढाई करतो. ते ऑलरेडी स्वतःच मुद्दे ढूंढत होती की मी कोशा भांडणात पडू, मी कोशा भांडणात नको पडू. आता ते पण सोडा. ती म्हणते तन्वी जेव्हा माझ्या जवळ यायची, आणि जाणून बुजून ते खूप माझ्या जवळ येऊन भांडण वगैरे करायची. मला जेवढं आठवते, हे लोकांच्या अंगावर जाण्याची सवय किंवा मर्दानी गेम आहे माझा, कोल्हापूरची आहे मी, हे म्हणणारी किंवा हे जे बॉडी लँग्वेज जी होती ते रुचिताची होती. तन्वी अशी होतीच नाही, आणि तन्वी अशी आहेच नाही की कोणाच्या अंगावर जाईल डायरेक्ट, कोणाच्या जवळ जाऊन बोलेल. ते अशी करेच नाही. तू आहेस ते जे लोकांच्या अंगावर जाते आणि जवळ जाऊन बोलते वगैरे म्हणून. तरी सोडा. तन्वी म्हणते, रुचिता म्हणते की तन्वी माझ्या जवळ यायची आणि माझ्या कानात असा बोलायची, अच्छा तू शांतच बसायची, तुला काही येतच नव्हतं, तू बिलकुल आपली गुणवंत, आपली बिलकुल शांत, तोंडाला पट्टी लावून बसायची, बिलकुल काहीच नव्हती करत. आणि म्हणते तन्वी हर भांडण्याच्या वेळेस सिगरेट प्यायची, आणि त्या सिगरेटचा वास गंदा वास मला सहन नव्हता होत, मला सहन नसं होत. आणि त्यामुळे मी खूप प्रवोक व्हायची आणि खूप मला त्रास व्हायचा, आणि त्याच्यामुळे मी तिला म्हटली फाटलेल्या भागरल्या तोंडाची वगैरे, काहीतरी खरपटल्या तोंडाची वगैरे. मला सांगा आता, चला हे आता मी हजम करतो म्हटलो. आता मला सांगा, तो जो विशाल आहे तो का पित होता? तो सिगरेट पित नव्हता, आणि मग त्याच्याजवळ तू बसत होतीस, 24 तास तू बसत होतीस. त्याच्या मांडीवर पाय, त्याच्या कांद्यावर पाय, मग त्याची अशी पाय, मग असा, मग इकडे गले, मग तिकडे गले, मग हाय बेबी, हॅलो बेबी, विशाल विशाल. तेव्हा वास कशाचा येत होता? मतलब मला सांग, तेव्हा काही नसे घेत होतीस का तू? हे सस्ते नसे घेत होतीस त्या सिगरेटच्या वासाचे? तेव्हा ते वास का बरं येत नव्हता? तेव्हा तो गुरगंध वाटत नव्हता? तेव्हा तुला तो प्रेम वाटत होता? तेव्हा तुला आपुलकी वाटत होती? तेव्हा तुला वास म्हणजे असं असते ना की असं तिच्या तोंडातून, जसं तन्वीच्या तोंडातून वास येत होता, आणि विशालच्या तोंडातून काही मंत्र फुकत होता का? काही जाप करत होता काय? काहीतरी व्यवस्थित काहीतरी तिचा काहीतरी असा मंडळ चालू होता का? काहीतरी प्रवचन, काहीतरी प्रवचन, काहीतरी मोटिवेशन स्पीकर करत होता का विशाल? त्या विशाल जवळ तुला वास नव्हतं येते, आणि तन्वी जवळ जे भांडणासाठी फक्त भांडण करून तुझ्यासाठी स्मोकिंग करायला येत होती ते, आणि स्मोकिंग करून झाली का मग तुझ्यासोबत ये आणि तुझ्याजवळ भ्या करे, आणि तू बिचारी चुप राहत होतीस, तुला काही समजत नव्हतं, आणि मग तू प्रवोक होत होतीस, आणि प्रवोक झाल्यावर तू शिव्या देत होतीस. दॅट इज युअर डिफेन्स. वा. आता इंटरव्ह्यूवाली मॅडम तिला विचारते की मला सांगा, तुझा जो अग्रेसिव्ह नेचर आहे आणि ते शिव्या गाडी खूप झाला आणि त्याच्यामुळे तुझ्या गेमवर अफेक्ट वगैरे पडला का? तर त्यावर तिला हा प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे ना. त्यावर म्हणते की मला सांगा, कोणाचा अग्रेसिव्ह नेचर नाही आहे, ते सर्वांच्या तिथं अग्रेसिव्ह नेचर होता, परंतु जे सर्वांमध्ये ते गोष्ट नव्हती ते माझ्यात होती, ती म्हणजे स्ट्रेंथ. वा, तुझ्यामध्ये स्ट्रेंथ होती. आणि ती म्हणते की मी प्रत्येक तास प्रामाणिकपणे खेळलेली आहे, माझ्यासारखा टास्क कोणीच तिथं खेळू शकत नाही. सर्वांचं असेच होते, जसे सर्व
होते तिथे खूप सारे ऍक्टर्स होते आणि त्यांना तसंच वाटायचं जसे की तन्वी, सोनाल दीपाली वगैरे की माझा नख तुटेल, अरे मला हितच लागेल, मला हिथं जखम येईल, मी खेळू नाही शकत. परंतु मी अशी नव्हती. जेव्हा मी टास्कमध्ये जायची तर मी पूर्ण टास्क प्रामाणिकपणे खेळायची. मी कोडी आपला हात नाही बघायची, मी आपला काहीच नाही बघायची आणि पूर्ण टास्क मी चांगल्याने खेळायची. आणि जे सर्वांचे जे असे होते की भाई टास्कमध्ये मर्यादे पाळणे खूप गरजेचं आहे, परंतु मी अशी नव्हती. मी टास्कमध्ये मर्यादा वगैरे काहीच लक्षात नाही ठेवायची. टास्क खेळत आहे तर माझ्या टास्कवर लक्ष केंद्रित राहायचं. वा, मला सांगा आतापर्यंत रुचिताने कोणता टास्क कंप्लीट केलेला आहे, कोणता प्रामाणिकपणे टास्क तिने कंप्लीट केलेला आहे. स्वतःला एखादा खेळाडू असते किंवा एका खेळाडूची वृत्ती जी असते ना ते असे असते की प्रामाणिकपणे टास्क खेळणे, प्रामाणिकपणे करणे, दुसऱ्यांकडे लक्ष न केंद्रित करता मी स्वतःचा टास्क कसा करेन त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करणे. परंतु हिचे आतापर्यंत जेवढे टास्क पाहाल फक्त दुसऱ्यांचा काही जमला, माझ्या पहिले दुसऱ्यांचा काहीतरी होऊ राहिला त्याचा स्वतःचा गेम सोडून दुसऱ्यांची नासाडी करणे, दुसऱ्यांच्या टास्कमध्ये करणे, मग दुसऱ्यांची खराबी कशी करणे. माझा कंप्लीट होत नाहीये, माझा टास्क पूर्ण झालेला नाहीये तर मी दुसऱ्यांचा टास्क अजून कसा खराब करीन, अजून त्याला वाईट कसा करीन. हाच तिची वृत्ती होती. ह्याला खेळाडू वृत्ती म्हणतात का. स्वतःच्या टास्ककडे लक्ष नाहीये, स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष नाहीये. तू टास्कची वृत्ती चांगली होती, तुझ्यामध्ये अग्रेसिव्ह नेचर होता आणि तू प्रामाणिक जे म्हणत आहेस की प्रामाणिक वगैरे होतीस नाही, तू एकही टास्क प्रामाणिकपणे खेळलीस नाही. तुला हाच होता की प्रत्येक टास्कमध्ये मी खंडन कसा करते आणि तिचा वारंवार हाच मुद्दा होता. आणि तिला विचारलं गेलं सुद्धा की तुझ्या मर्दानी खेळवर वगैरे आले, तुझ्या शिक्षणावर आले तर प्रत्येकांना गुस्सा वगैरे येतो. तर ती म्हणते की हेच गोष्ट दुसऱ्यांसोबत घडलेली असती तर खूप मोठा मुद्दा झाला असता, परंतु ती गोष्ट माझ्यावर आली आणि भाऊच्या धक्क्यावर मी स्वतःला डिफेन्स करायचा प्रयत्न केला आणि स्वतःचा मत सांगायचा प्रयत्न केला. तर भाऊच्या धक्क्यावर मला बोलू दिलं जात नव्हतं. जे बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांना सर्वांना त्यांचे मत ठेवायला परवानगी होती, परंतु जेव्हा मी मत ठेवायचा प्रयत्न करत होते तर ते मला रोकत वगैरे होते. वा, मला सांगा आता अख्ख्या 3-1.5 महिन्यामध्ये जेवढे बी महिने झाले किती वेळा आपल्याला रुचिता दिसली, रुचिताची आपण किती बडबड 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 ऐकलेले आहे आणि ती स्वतः म्हणत आहे की मला बोलायला मौका भेटलेला नाही. रितेश सर देशमुख प्रत्येकांना भाऊच्या धक्क्यावर स्वतःला सर्वांना बोलायला मौका देतात आणि रुचिताला सुद्धा बोलायला मौका दिलेला होता. तरीही ती आता म्हणते की मला बोलायला मौका दिला नाही. माझा जो डिफेन्स आहे, एखादी गोष्ट मी चुकीची करत आहे पण मी काय बरं करत आहे, जो माझा डिफेन्स होता ते सुद्धा दाखवलं गेलं नाही. मला वाटते की फक्त बिग बॉस मध्ये तुझी मूर्ख शिव्या, तुझी वागणूक, तुझ्या सर्व गोष्टी बिग बॉसने अतोनात जशी तू बोलली, जशी तू वागली ते सर्व दाखवलेलं आहेत. परंतु आपल्या ज्या चुक्याचा पांघरून आहे बिग बॉसच्या नावावर ठेकत आहे. जसा कॅमेरामध्ये तू वागशील तसेच ते दाखवतील वगैरे. आणि सुद्धा म्हणते की आरबी किती आई वडिलांची शिव्या देत होता तर त्याच्या शिव्या ज्या आहेत ते बीप करत होत्या आणि माझ्या शिव्या किती लाऊडपणे दाखवत होत्या. वा वा वा, एखादा माणसाची वृत्ती कशी आहे, जसा तुम्ही बापट बघाल, आरबी बघाल, त्याची वृत्ती कशी आहे, तो शांत आहे, तो जास्त गुस्सा करत नाही, जास्त राग करत नाही. त्याचं नेचर किंवा त्याच्यामध्ये खूप माज, खूप शानपणा किंवा खूप अग्रेसिव्ह नेचर नाही आहे. एखाद्या वेळेस माणसाला गुस्सा आली तर एखादी शिवे दिलं ओके, हे पचण्यालायक असते. परंतु मला आत्तापर्यंत तरी त्याच्या तोंडावर खूप, जसं काही राकेश खूप बोलत आहे त्याच्यावर बीप 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 असं एकही वेळा मला एवढे बीप दाखवले नाही. पर तुम्ही बघाल तर विशालच्या तोंडावर खूप बीप लागलेले आहेत जेव्हा तो बोलते आणि आई वडिलांच्या शिव्या वगैरे देते, खूप घाणेरड्या बोलते आणि त्याच्यावर एवढ्या साऱ्या बीप लागलेले आहेत. परंतु तिच्या अंगात अजूनही विशालचा भूत आहे आणि ते विशाललाच महान समजते की विशाल खूप चांगलेला आहे. परंतु आरबी आणि तन्वी खूप भांडणखोर आहेत, खूप विशाल मतलब खूप शिव्या देतात, आई वडिलांच्या शिव्या देतात. परंतु बिग बॉसचे मेकर्स त्यांना खूप चांगले दाखवत आहेत, ते कॅमेरामध्ये खूप चांगले दिसत आहेत, ते सिगरेट पितात, फलाना पितात. तिचं हाच मूर्खपणा चालू होता आणि विशालला ते काहीच नव्हती म्हणत. विशाल एक एक्स्ट्रीम चांगला प्लेअर आहे, विशाल खूप चांगला आहे, विशालनं आम्हाला काही नाही केलं आणि ते स्वतः क्लिअर करत आहे की विशालच्या मेंदूने मी खेळत नव्हती. तर बघाल तर विशाल हा मास्टर माइंड होता आणि हे फक्त एक प्यादा होती ज्याच्या विशालच्या शिवाय हिच्यात काहीच गेम नव्हता. विशाल जसा म्हणेल इकडे पाहायचं, विशालनं म्हणेल तिकडे पाहायचं आणि म्हणते की विशाल आणि माझ्यामध्ये काही लव अँगल नव्हता. वा, विशाल आणि माझ्यामध्ये एक जेन्युइन फ्रेंडशिप होती, एक सॉफ्टनेस होता. मग तुझ्यामध्ये जेन्युइन फ्रेंडशिप होती, सॉफ्टनेस होता, तर तो मुलगा रेवासोबत बोलत आहे, संस्कृतीसोबत बोलत आहे, तिकडे स्विमिंग पूलमध्ये खेळत आहे, तिकडे जेवण करत आहे, एखाद्या मुलीसोबत फ्लर्ट करत आहे. तर तुझी का बरं जडायची, तू का बरं एवढी जेलस होत होतीस, तू का बरं एवढी अग्रेसिव्ह फील करत होतीस, तू का बरं मला रुचिताला अनुश्रीला रडू म्हणलीस की मला आवडते ग, मला आवडते ग. मतलब प्रत्येक गोष्टीच्या हिनं मतलब ना इंटरव्ह्यू हे एवढे सारे इंटरव्ह्यू ह्याच्यामुळे देत आहे की स्वतःच्या
चुकावर स्वतःची इमेज मी कशी चांगल्या रीतीने करीन आणि स्वतःच्या गोष्टीवर कसा पांघरून टाकीन, हाच तिचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि ते तेच करत आहे. तुम्ही कॉमेंट सेशनमध्ये बघाल तर लोक ते म्हणत आहेत की तू 1.5 महिना 2 महिना काय केली आहेस, तुझी पर्सनॅलिटी काय आहे, तुझी कशी वागणूक आहे हे आम्हाला अक्षरशः दिसलेली आहे. तू आता कितीही इंटरव्ह्यू दे, तू काहीही कर, तरीही तुझ्या गोष्टीवर आम्ही लक्ष देणार नाही, कारण की तू कशी आहेस हे आम्हाला समजलेलं आहे. आणि ती स्वतः रुचिता म्हणते की मी जेव्हापासून शोमधून बाहेर निघालेली आहे तेव्हापासून लोक माझ्यासाठी रडत आहेत. कोण रडत आहे रे, कोण रडत आहे मला सांगा बरं. मी बाबडीची काडी घेऊन येते आणि तुम्हाला सिलटे मारायला रेडी राहते. तिचा एवढा मूर्खपणा हर एक प्रश्नाचे उत्तर, जो भी इंटरव्ह्यू तिला खूप चांगले प्रश्न विचारते त्यावरती एवढे वाईट आन्सर देत आहे. स्वतःच्या चुकावर पांघरून किती चांगल्या रीतीने घालू शकते माणूस, किंवा किती चांगल्या रीतीने पूर्ण एक गोष्ट सोडत नाहीये. मी शिव्या का दिली, मी अशी नाहीये, मला बिग बॉसनी गलत दाखवलं. स्वतःची इमेज, स्वतःचा तोंड, स्वतःची नजर आणि स्वतःच्या तोंडातून ह्या घशातून जो तुम्ही शिव्या काढता ना, ह्याच्यावर कोणीही काही करू शकत नाही. स्वतःची इमेज, स्वतःचे संस्कार स्वतःच्या हातात असतात. कोणीही तुमची इमेज खराब करू शकत नाही. तो बिग बॉस असो, काहीच असो, तो कॅमेरा आहे. ते चांगल्या गोष्टी पण कॅप्चर करतात आणि वाईट गोष्टी सुद्धा कॅप्चर करतात. आणि हे आता शो मधून बाहेर आल्यावर आपल्या चुकीला कसं पांघरून घालून, आपल्या चुका दुसऱ्यांवर कसा टाकून आणि दुसऱ्यांची बदनामी कशी करून, ह्याच्याकडेच ही लक्ष केंद्रित करत आहे की दुसऱ्यांची बदनामी आपण जास्त केला तर आपली जे बदनामी होत आहे ते काही ना काही पर्सेंटेजनं कमी दिसल. हाच तिचा आता इंटरव्ह्यू देण्याचा मोटिवेशन आहे. आणि ती गेल्यानंतर बिग बॉसमध्ये खरंच खूप शांतता आलेली आहे आणि सर्वांचे गेम चांगल्याने दिसत आहेत. आणि मला खरंच असे खेळाडू बिग बॉसमध्ये नकोस, आणि आले तर बिग बॉसने त्यांना लवकरच काढले तर बरा होईल. आपण रुचिताला खूप झेललेला आहे, परंतु आता झेलायची गरज नाही. परंतु तिचे इंटरव्ह्यू पचण्या लायकीचे नाही आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवली. तुम्हाला कसं काय, तुमचे काय मत आहेत, किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आहे किंवा कसा आवडला, प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.